वरळी कोळीवाड्यातली कोळी लोकांची पारंपरिक होळी। वरळी कोळीवाड्यातली होळी, ज्याला शिमगा असेही म्हटले जाते, हा सण कोळी समाजाच्या सांस्कृतिक परंपरेचा प्रतीक आहे। महाशिवरात्रीनंतर येणाऱ्या अमावास्येच्या दुसऱ्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत म्हणजे 14 दिवस हा सण साजरा केला जातो। या काळात लहान आकाराच्या होळीपासून सुरुवात करून दिवसागणिक होळीचा आकार वाढवला जातो आणि पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या होळीचे दहन केले जाते। कोळीवाडे कुटुंब आणि समुदाय पातळीवरती कुंभड होळी साजरी करतात। काही गल्ली आणि मित्रमंडळ स्वतःचे उत्सव आयोजित करतात। लोक होलिका दहनाच्या आदल्या रात्री कुंभड होळी साजरी करतात, ज्याला मुलांची होळी म्हणून ओळखले जाते। वरळी कोळीवाड्यातील रहिवासी पहाटेच्या वेळी कोंबडा आरवेपर्यंत साजरी करतात आणि नाचतात, म्हणून आपण या होळीला कुंभड होळी हे नाव स्पष्ट करतात। महिलांच्या डोक्यावर मातीची मडकी घेण्याची परंपरा आजही कायम आहे। लहान मुलींपासून वृद्ध महिलांपर्यंत अनेक तिच्या डोक्यावर अधिकाधिक मडकी घेण्याचा प्रयत्न करतात। सर्वात उंचावर असणाऱ्या मडक्यावर दिवा लावून त्या होळीभोवती नृत्य करतात आणि नंतर होळीभोवती 5 फेऱ्या मारतात आणि नंतर सर्व भांडी शेकोडीत नमस्कार मित्रांनो, मी जयेश पुजारी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ जयेश। तर आज आपण आलो आहे वरळी कोळीवाड्यातली होळी बघायला, जी की 1 दिवस आधी असते। आता तुम्ही म्हणजे बघायला गेलात तर भरपूर प्रमाणात गर्दी आहे। म्हणजे आता एवढी अफाट गर्दी आहे ना, जे आम्हाला बाहेर आतमध्ये जायला पण आम्हाला 10 ते 15 मिनटं लागली। आणि आता मी बघायला गेलात ना इकडे, तर फक्त आत्या रहिवासी असतात ना, त्यांना फक्त अलाउड असतात गाड्या। म्हणजे बाहेरचे लोक आहेत त्यांच्या गाड्या अलाउड नाही आतमध्ये। तर आतमध्ये आपण तर गाडी घेऊन आलो तर पूर्ण आम्हाला आतमध्ये 72पर्यंत पुन्हा आम्हाला चालतच जावं लागेल। बघू आता।
आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू आपल्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.